तर नमस्कार मित्रांनो, मेडिकलवाला अमर शंभू शेट्टी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत मित्रांनो, रक्तपातळीच्या गोळ्या. रक्तपातळीच्या गोळ्या खाल्ल्यानंतर आपल्या शरीरात काय काय बदल होते आणि त्या गोळ्यामुळे आपल्या शरीरात कुठल्या पद्धतीनं फायदा होतो. तर हे आपण रक्तपातळीची गोळी कायम बघतोय. ही इकोस्प्रिन 75 आपली 5 ते 6 रुपयाला एक गोळी येते बघा, आणि इकोस्प्रिन 75. हे उदाहरण आहेत, पण अशी कित्येक रक्तपातळीच्या गोळ्या आहेत जे आपण आपल्या डेली आयुष्यात आपल्याला डॉक्टरांनी लिहून दिलेले असतात, ते आपण घेत असतो. तर मित्रांनो, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, त्याचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तर मित्रांनो, रक्तपातळीच्या गोळ्या जसे की वारपारीन, क्लोपिट्रॅगल, ॲस्पिरिन, ह्या गोळ्या हार्ट अटॅक आणि स्ट्रोकपासून यांचा बचाव होतो. त्या गोळ्या रक्त पातळ होण्यासाठी वापरतात. त्यामुळे आपल्या शरीरातील शरीरात रक्ताच्या गाठी न होणे, रक्ताच्या गुठळ्या न होणे, किंवा कधी कधी त्या ज्या गोळ्यांचा जास्त प्रमाणात कधी ब्लिडिंगसाठी रिस्क पण असू शकतो. जसे की कानातून रक्त येणे, नाकातून रक्त येणे, हिरड्यातून रक्त येणे, आपल्याला कुठे कधी जखम होते त्यातून जास्त प्रमाणात रक्त येणे. तसेच काही लोकांना त्याचा पोटदुखीचा किंवा कधी लिव्हरवर त्याचा थोडासा परिणाम होऊ शकतो. तर आज आपण बघणार आहोत मित्रांनो, त्या गोळ्या कोणी घेतल्या पाहिजे. रक्तपातळ व्हायच्या गोळ्या साधारणपणे हार्टचा त्रास असणे, किंवा बीपीचा त्रास असणे, किंवा हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक, या सगळ्यांना ज्यांना त्रास असतो त्यांना रक्तपातळीच्या गोळ्या ह्या चालू असतात. Look at this spot. Right at that spot, inside. कारण ह्या गोळ्या खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या प्रक्रिया कमी करतात. त्यामुळे आपल्या बॉडीमधील रक्तप्रवाह इझिली आणि पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होते, आणि रक्ताच्या गुठळ्या होण्यास कमी होतात. या गोळ्या कंटिन्यू आपण जास्त काळासाठी घेत असलो तर त्याचा लिव्हरवर थोडासा परिणाम होऊ शकतो मित्रांनो. त्यामुळे ह्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्की घ्या. त्यासोबत आपल्या खाण्यापिण्यामधील थोडं सावधानी पण बाळगायला पाहिजे, कारण त्या गोळ्यांचा परिणाम रक्तपातळीच्या गोळ्यांवर थोडाफार होऊ शकतो. आपण रक्तपातळीच्या गोळ्या खात असतो तर त्याचा परिणाम आपल्या शरीरातील प्लेटलेट्सवर होऊ शकतो, कारण प्लेटलेट्स आपल्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या करायचं काम करते, आणि रक्तपातळीच्या गोळ्या आपण खाल्ल्यामुळे प्लेटलेट्स ती प्रक्रिया रक्तपातळीच्या गोळ्या स्लो करते. त्यामुळं रक्ताच्या गुठळ्या होणं कमी होते. या गोळ्या नेहमी घेताना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्याव्या. गोळ्या घेताना डॉक्टर ब्लड टेस्टद्वारे रक्तपातळ व्हायच्या फ्लो मॉनिटर करत असतात. त्यामुळे डॉक्टर ही बघतात की जास्तच प्रमाणात रक्त पातळ व्हायला नको, कारण त्याचा परिणाम पण खूप म्हणजे फास्ट होऊ शकतो, आणि ते कधी प्राणघातक पण होऊ शकतात. त्यासोबतच या गोळ्यांचे काही इंटरॅक्शन असू शकतात, जे की आपल्या खाण्यापिण्याच्या बदलामुळे त्या गोळ्यांवर थोडाफार फरक पडू शकतो. तसंच त्या गोळ्या आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतल्या पाहिजेत. जर आपल्याला ह्या गोळ्या चालू असताना आपण त्या गोळ्या जर नेहमी घ्यायचे टाळत असतो तर त्याचे काय परिणाम होतात ते आता आपण बघू. त्या गोळ्या नियमित आपण जर घेत नाही तर त्याच्यामुळे हार्ट अटॅकचा त्रास होऊ शकतो, ब्रेनमध्ये स्ट्रोक येऊ शकतो, त्या आजारांना आपण सामोरे जाऊ शकतो. त्याने गुठळ्या होऊ शकतात, त्याचा पुढं परिणाम हार्ट अटॅकमध्ये किंवा आपल्या ब्रेनमध्ये स्ट्रोक येऊ शकतो, किंवा छातीत वारंवार पातळीच्या गोळ्या आपण जर चुकवलो त्यामुळे आपल्या रक्तात त्याने गुठळ्या होऊ शकतात. त्याचा पुढं परिणाम हार्ट अटॅकमध्ये किंवा आपल्या ब्रेनमध्ये स्ट्रोक येऊ शकतो, किंवा छातीत वारंवार दुखणे अशा पद्धतीने होऊ शकतो. आणि त्याचबरोबर गोळ्या आपण नियमित न घेतले नाही तर आपले रक्त घट होऊ शकते. त्यामुळे आपले ब्लड वेसल्समध्ये ब्लॉकेज होऊ शकतात. त्यामुळे पुढील काही काळात आपल्याला हार्ट अटॅक किंवा ब्रेनमध्ये स्ट्रोक येण्याचे असे वाईट परिणामाला आपण सामोरं जाऊ शकतो. त्यामुळे ह्या गोळ्या नियमित घ्या, आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या गोळ्यांमध्ये बदल करू नका. तर रक्तपातळीच्या गोळ्या घेताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे ते आता आपण बघूया. गोळ्या रोज वेळेवर घ्यायला पाहिजेत. गोळ्या डॉक्टरांचा सल्ला न घेता गोळ्या डायरेक्ट बंद करणं हे चुकीचं आहे मित्रांनो. आणि जर कधी आपली गोळी चुकली कुठल्या पण कारणामुळे तर त्याचा डबल डोस घ्यायला नको. म्हणजे सकाळी चुकल्या संध्याकाळी आपण 2 गोळ्या घ्याव्या असं करायचं नाही मित्रांनो.
आणि ब्लिडिंगपासून जर जास्तच प्रमाणात ब्लिडिंग होत असेल तर आपल्या डॉक्टरांशी आपण जरूर कॉन्टॅक्ट करावा. कधी कधी काय होते, रक्त पातळीच्या गोळ्यामुळे हिरड्यातनं सुजून रक्त येऊ शकते, नाकातून रक्त येऊ शकते. त्याच्यासाठी आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि शेविंग करण्यासाठी आपण इलेक्ट्रिक ट्रिमर किंवा रेझरचा यूज करू शकतो. दात स्वच्छ घालण्यासाठी सॉफ्ट ब्रश किंवा सेन्सिटिव्ह ब्रश पण आपण वापरू शकतो. जास्तच नाकातून रक्त येत असलं किंवा कधी कधी नकळत आपल्या शरीरावर निळे डाग पडत असेल किंवा कधी कधी चक्कर येत असेल, थकवा जाणवत असेल तर आपण डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. आपल्या खाण्यापिण्यात आपण काय घेऊ शकतो किंवा काय न घेऊ शकतो. पालक, मेथी किंवा हिरव्या पालेभाज्या ह्या एकदमच जास्त प्रमाणात कधीही खाऊ नये. आणि अशा खेळापासून किंवा अशा कामापासून आपल्याला थांबलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला इजा होऊ शकते किंवा जखम होऊन त्यातून रक्त जास्त होऊ शकते. मित्रांनो, आपल्याला ज्यावेळी रक्त पातळीच्या गोळ्या चालू असतात काही डॉक्टरांच्या सांगण्यावरून आपण ब्लड टेस्ट नियमित वरचेवर करावे. कोणत्याही डॉक्टरांना किंवा डेंटिस्टना आपण पहिल्यांदा दाखवायला जातो तेव्हा त्यांना कल्पना द्यावी की आपल्याला रक्त पातळीच्या गोळ्या चालू आहेत. सगळ्यात महत्त्वाचे, या गोळ्या हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोकपासून वाचवण्यासाठी असतात. पण फक्त चुकीच्या पद्धतीने गोळी घेऊ नये, त्यामुळे ब्लिडिंग जास्त होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला त्या गोळ्या घ्यायच्या आधी नक्की घ्यावा. थँक्स फॉर वॉचिंग.